सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांची आणखी एक दमदार कामगिरी। 5 वर्ष जुन्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या। लोणावळा उपविभागाचे 6 पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे। श्री सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली होती की लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे सन 2019 मध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजे न. 153/19 भागवी कलम 395, 120 ब या दरोड्याच्या गुन्ह्यात मागील 5 वर्षांपासून फरार असलेला एक आरोपी हा लोणावळा रेल्वे मैदान परिसरात येणार आहे। त्या आधारे श्री सत्यसाई कार्तिक व त्यांचे पथक हे आज 1 मार्च 2024 रोजी सकाळपासूनच लोणावळा रेल्वे मैदान परिसरात सापळा रचून बसलेले असताना दुपारी 16.0 वाजताच्या सुमारास आरोपी मतीन शेख हा तिथे येताच व खबरीने त्याची ओळख पटविताच पथकाने त्यास जागीच ताब्यात घेतले व त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे पूर्ण नाव मतीन रशीद शेख, वय 38 वर्ष, राहणार पुणे असे सांगून तो लोणावळा शहर पोलीस स्टेशन गु. रजी न. 153/19 भादवी कलम 395, 120 ब मधील फरारी आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून नमूद आरोपीस पुढील कार्यवाही करिता लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत। सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे 6 पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, सब सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, हवा बंटी कवडे, सचिन गायकवाड, रहीस मुलानी, गणेश रेळवंडे यांचे पथकाने केली आहे।